अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करणाऱ्या आरोपीला 25 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा। एका अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला 25 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा गुरुवारी न्यायालयाने सुनावली। आरोपी सुनील सिद्धराम म्हेत्रे या तरुणाने फिर्यादीच्या घरात बांधकाम ठेकेदारी यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होता। फिर्यादीने बांधकामासाठी ठेकेदारी दिली होती। 4 जानेवारी 2020 रोजी पीडितेची आई घरात झोपली असताना पीडित 7 वर्षीय मुलीस पिण्यासाठी पाणी मागितले असता आरोपीस पाणी देण्यासाठी पीडिता गेली असता तिला भुलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। ही घटना घडल्यानंतर पीडितेने आईस सांगितले। फिर्यादीने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास API NP साळुंके यांनी करून आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। या प्रकरणी सुनावणी विशेष न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी युक्तिवाद केला। सरकारी वकील यांचा युक्तिवाद व परिस्थितीजन्य साक्षी पुरावा ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते मॅडम यांनी आरोपीस 25 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 दंड न भरल्यास 3 महिने कैद अशी शिक्षा सुनावली। सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख यांनी काम पाहिले। कोर्ट पैरवी हेड कॉन्स्टेबल पॅरन नदाफ यांनी काम पाहिले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।